गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आत्ताच मी बँक निफ्टीमध्ये 12:30च्या आसपास 2 ट्रेड घेतले होते व हे ट्रेड खूपच इमोशनल अनस्टेबल होऊन घेतले होते, म्हणून आज आपल्याला इथे लॉस झालेला आहे 89 रुपीजचा। पहिल्या ट्रेडमध्ये तर 400च्या आसपास लॉस झाला होता, परंतु सेकंड ट्रेडमध्ये मी तो लॉस कव्हर करून 88च्या आसपास आणला आहे। पण यानंतर मी आता कोणताही ट्रेड करणार नाही, कारण यानंतर मी जो पण ट्रेड करेल तो हा लॉस रिकवर करण्यासाठी करेल व शांत माइंडने ट्रेड करणार नाही। तर म्हणून पुन्हा माझे लॉसेसचे चान्सेस जास्त आहेत, तर आता मी टर्मिनल बंद करून दुसऱ्या कोणत्या कामात बिझी होणार आहे। हा जो त्रिवेणी टर्बाइनचा ट्रेड आहे याला इग्नोर करा, कारण मी हा टाइमपास म्हणून घेतला होता। तर चला या 2 ट्रेड मागचा ॲनालिसिस बघू। जर आपण बँक निफ्टीचा 50 मिनिटचा चार्ट बघितला तर बँक निफ्टी ओपन होऊन अगोदर खाली गेला व कालच्या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिला होता, त्याच ट्रेंड लाईनने रिटेस्ट केला व तिथून सलग 42,100 पासून 42,500 पर्यंत गेला एका स्ट्रेट लाईनमध्ये। जर आपण 5 मिनिटचा चार्ट बघितला तर या ट्रेंड लाईनवरती बँक निफ्टी कालपासून सपोर्ट घेत येत होता, 1 2 3 4 5 आणि हा 6वा टाइम होता। या 6व्या टाइमला जसं मी सांगितलं मी फक्त इनसाइड कॅन्डलवरती ट्रेड करतो, तर इथे एक इनसाइड कॅन्डल बनली होती, परंतु तिचा लो ब्रेक झाला नाही, तो म्हणून इथे माझा कोणताही ट्रेड नव्हता बनला। परंतु त्यानंतर एक इन्व्हर्टेड हॅमर बनली। आता माझी स्ट्रॅटेजी आहे की मी फक्त ट्रेड लाईन किंवा सपोर्ट झोनवरती जेव्हा पण एखादी इनसाइड कॅन्डल बनते तेव्हाच ट्रेड घेतो। परंतु ही इन्व्हर्टेड हॅमर बघता मला वाटले की मार्केट इथून नक्कीच खाली जाईल व आपण याच्यातून चांगलं प्रॉफिट कमवू। परंतु त्याची सेकंड कॅन्डल इथे ओपन झाली व हळूहळू खाली येऊन याचा लो ब्रेक केला। मी ॲग्रेसिव्हली यामध्ये एंटर केलं व हळूहळू खाली जाऊन ती कॅन्डल पुन्हा एक मोठी स्पाइक दिली वर व या रेंजवरती माझा स्टॉप लॉस होता, तो स्टॉप लॉस हिट झाला। पुढच्या 10-15 सेकंदातच पुन्हा सेलर्सने ज्यांनी पण इथं बाय केलं आहे त्यांना ट्रॅप करून पुन्हा एक मोठी रेड कॅन्डल बनवली व पुन्हा मी 15-20 सेकंड नंतर पुन्हा एंटर झालो व इथे कुठे येऊन माझं टार्गेट बुक केलं। हा खूपच अनस्टेबल ट्रेड होता व मी अवघ्या 2 मिनिटातच 2 ट्रेडमध्ये एंटर झालो व त्याच्यातून एक्झिट झालो। माझा परफेक्ट ट्रेड तेव्हा बनला असता जेव्हा मी माझ्या स्ट्रॅटेजीवरती ठाम राहिलो असतो व या इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यावरती ट्रेड घेतला असता। मार्केटने इथून ब्रेकआउट देऊन चांगलं कन्सोलिडेशन करून आता पुन्हा मार्केट फॉल होत आहे, पण यानंतर आता ऑपॉर्च्युनिटी जरी भेटली तरी मी आज ट्रेड करणार नाही आहे। उद्या पुन्हा एका चांगल्या माइंडसेटसोबत मी मार्केटमध्ये येईल व उद्या कोणती ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी आपण फाइंड करू। आजच्यासाठी इतकंच होतं। थँक्यू। जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल व आपण ट्रेडिंग सायकोलॉजीबद्दल काय शिकला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।